आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्हाभरातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे गढूळ पाणी पुरवठा। पुणेकरांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं डॉक्टरांचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगाचं थैमान। शहरामध्ये डेंग्यूचे 46 तर चिकनगुनियाचे 5 रुग्ण आढळले। आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा। पुण्यातील खड्डे दुरुस्तीला पावसाचा अडथळा। तर शनिवारी रात्रीमध्ये 478 खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा। पुणे, पिंपरी शहर, खेड, मावळ आणि आंबेगावातील 3050 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। संततधार पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली। भाविकांसाठी मंदिर सकाळच्या सत्रात बंद। खडकवासला धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदी तुडुंब। पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी। 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मनसे विद्यार्थी संघटना आक्रमक। ज्येष्ठ समाजसेविका आणि गांधीवादी नेत्या शोभना रानडे यांचं वृद्धापकाळानं निधन। शोभना रानडेंचं निराधार आणि महिला त्याचबरोबर मुलांसाठी मोठं सेवा कार्य।